जय भीम जय आदिवासी मित्रांनो, मी अर्जुन युनादी बिरसा क्रांती दलाचा विदर्भ अध्यक्ष। कारण म्हणजे 2013 पासून आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणी अंतर्गत रोजंदारीवरील मानधन तत्वावर काही व्यक्तींची नेमणूक केली जाते आणि कोणी चौकीदार, शिपाई, सफाई कामगार, बहुउद्देशीय कर्मचारी अशी रोजंदारी म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते। परंतु 2013 पासून जर आपण बघितलं का हा विषय तुम्हाला जरी वाटला का हा विषय काही आपल्यासाठी एवढा काही महत्त्वाचा नाही, परंतु महत्त्वाचा का बरं आहे हे तुम्ही समजून घ्या। ह्या रोजंदारी तत्वावर असणारे लोक कोण आहेत हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आदिवासी प्रकल्प कार्यालय धारणीमध्ये जे कार्यरत कर्मचारी आहे, कोणी वार्डर असेल, कोणी शिक्षक असेल, कोणी एखादा क्लर्क असेल, त्यांचेच नातेवाईक या रोजंदारी तत्वावर त्यांची नेमणूक केलेली आहे। संबंधित जो कोणी अधिकारी असेल ज्याने यांची नियुक्ती केली, किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली असेल, किंवा वार्डरने केली असेल, किंवा मुख्याध्यापकने केली असेल, परंतु त्यांना स्वतःचे मुलगा असेल किंवा त्याचा नातेवाईक असेल किंवा भाषा असेल, भाची असेल वगैरे वगैरे जो व्यक्ती असेल त्यांची या ठिकाणी त्यांनी नेमणूक केली, म्हणजे त्यांचे नातेवाईक नेमणूक केले। परंतु त्यांना ते आदिवासी विकास विभागात काम करतात, परंतु आदिवासी विकास विभागात काम करत असताना आदिवासीचा विकास त्यांनी करावा हे त्यांच्या ध्यानीमनी नाही। आदिवासीचा विद्यार्थी, आदिवासीचा एखादा व्यक्ती रोडवर काम करत आहे, वीट भट्टीवर काम करून राहिला, रस्त्यावर काम करून राहिला, गड्डे खोदाचे काम करून राहिला, आमच्या महिला भांडे धुवायला चालल्या, त्यांची यांना अजिबात काळजी नाही। कारण की ह्या व्यक्तींनी स्वतःचे नातेवाईक या ठिकाणी लावलेले आहे आणि त्यांना पगार कोणाला 9,000, कोणाला 12,000, कोणाला 20,000 अशा पद्धतीने पगार भेटतो। मी वारंवार त्यांना पत्र दिले, वारंवार त्यांना सांगितलं का आदिवासी व्यक्तींना इथे चान्स द्या, आदिवासी व्यक्तींना इथे लावा, जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल, परंतु ते ऐकले नाही। त्याच्यामुळे मी हा मुद्दा उचलून धरलेला आहे। कारण की 100-150च्या जवळपास याची संख्या आहे, 100-150च्या जवळपास, आणि टोटली 10-20% जर सोडले आदिवासी तर टोटली यांचे नातेवाईक त्याच्यामध्ये समाविष्ट झाले आहे। कोणी 50,000 दिले असेल, कोणी 1,000 दिले असेल, कोणी लाख रुपये दिले असं माझ्या कानावर सुद्धा आलं, काही लोकांनी मला सांगितलं सुद्धा। म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे। कारण की आपण जर आपल्या येणाऱ्या पिढीच्या आणि जे बेरोजगार लोक आहेत, बेरोजगार समजून का आपले काही विद्यार्थी असेल, काही महिला असतील, काही पुरुष असतील, यांना जर आपण रोजगारासाठी भांडू नये आणि रोजगार जर आम्हाला आदिवासी विकास विभाग देऊ शकत नाही, मग यांना हा रोजगार मिळतो कसा, यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात कसे, हा प्रश्न असायला पाहिजे। त्याच्यानंतर इथं जे अधिकारी कर्मचारी ज्यांनी नियुक्त केले ते कधी हजर दिसले नाही। आता माझ्याकडे 72 लोकांची लिस्ट आहे, त्या 72 पैकी मी 5-10 लोकांना ओळखतो, 5-10 लोक मला हमेशा ओळखतात, मला माहिती आहे हे लोक इथं काम करतात, बाकीचे लोक काम करत नाही। कोणी कोणाच्या पोराला लावलं, कोणी कोणाच्या मुलीला लावलं, म्हणजे असा हा निव्वळ भ्रष्टाचार आणि आपल्या पदाचा गैरवापर करणारे जे कर्मचारी आहेत, जे अधिकारी आहेत, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि त्या ठिकाणी समस्त जेवढे आदिवासी बेरोजगार विद्यार्थी आहे, बेरोजगार जे युवक आहे, काही आमच्या महिला भगिनी असेल, त्यांना इथं संधी भेटली पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे प्रशासनाला। अन्यथा यांच्या विरोधात मी मोठं आंदोलन करणार आहोत।